नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 17. मला सुद्धा शेक्सपियर फार आवडतो, नंदा बोलून गेली. मग आपल्या मैत्रीवर शेक्सपियर शिक्कामोर्तब केलं वाटतं. क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचे धैर्य तुमच्या माझ्या या जानी दोस्तात आहे. बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा काढण्यात आनंद मानतात, पण जन्म देणारी आई मुलाचा जीव घेणारी वैरी कशी होते हे सांगण्याचं धैर्य फक्त लिहिणाऱ्या या शूर साहित्यिकांनाच दाखवलं आहे. बंदुकीतून गोळ्या मागून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता. त्याचे बोलणे ऐकताना नंदाला दासबाबूंची आठवण पुन्हा पुन्हा होत होती. बोलायला लागले म्हणजे ते असेच बोलत राहायचे, पूर आलेल्या ओढ्यासारखे. देवदत्ताचे हे सारे बोलणे ऐकताना तिचे मन एका बाजूने जसे प्रफुल्लित होत होते, तसे दुसऱ्या बाजूने ते भयभीतही झाले होते. विजेच्या दिव्यांचा प्रकाश असलेल्या पण कधीही न संपणाऱ्या बोगद्यातून आपण जात आहोत असे तिला सारखे वाटत होते. तिने हळूच शब्द केला, थोडं विचारू का? थोडं? हे थोडं बिडं आपल्याला मंजूर नाही. माणसाने कुठल्याही गोष्टीत कद्रू होऊ नये. मग ती गोष्ट कुणाकरिता जीव द्यायची असो, नाही तर स्वतःचा जीव घ्यायची असो. देवदत्ताच्या या शेवटच्या शब्दांनी नंदाचे अंग शहारले. त्याच्या या मूर्खा वेगळ्या बोलण्यात वेडाची छटा नाही ना, अशी शंका तिच्या मनात आली. त्याला थोडे छेडल्याशिवाय तिचे निरसन होणे शक्य नव्हते, म्हणून तिने हसत हसत त्याला चिमटा घेतला. तुम्ही या सरस्वती मंदिराला स्मशान म्हणता? पण काल रात्रभर तुम्ही या स्मशानातच बसला होता, ते का? तिच्या बोलण्याचा त्याला राग आला नाही. तो शांतपणे उत्तरला, कालची रात्र मी काढणार होतो गाण्याच्या धुंदीत, पण आमच्या दोस्तांनी जी गाणारी पोरगी आणली तिच्या गळ्याची धुंदी मला काही केल्या चढेना. म्हणून बैठकीतून मी हळूच उठलो. पायांशी बसून पेंगणाऱ्या चंचलचे तोंड वर करीत देवदत्तनी विचारले, सच है बेटी? मग तो नंदाकडे वळून म्हणाला, ही तेवढी माझ्याबरोबर इथं आली या दुःखानं भरलेल्या जगात. मनुष्य सुखानं जगू शकतो तो फक्त 2 मार्गांनी. सर्व संवेदना मारून मनानं बधीर होऊन हिंस्र पशु सारखं जगणं हा झाला पहिला मार्ग. या तऱ्हेनं जगण्याचा मी प्रयत्न केला, पण मला त्यात यश आलं नाही. जगण्याचा दुसरा पंथ आहे कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा क्षण आणि क्षण वेचण्याचा. मग ती धुंदी शिकारीची असो, संगीताची असो, साहित्याची असो, मदिरेची असो, नाही तर मदिराक्षीची असो. बोलता बोलता तो थांबला आणि म्हणाला, पाहिलं, हे माझं तारू असं भरकटतं. गाणं सोडून मी रात्रभर इथं वाचित बसलो होतो. ते का हे सांगू?
या स्मशानात शंकरासारखा मी रमतो म्हणून. किंचित हसल्यासारखे करीत तो पुढे म्हणाला, माफ करा हा मला. एका वेड्याची बडबड म्हणून हे सारं बोलणं विसरून जा. या जगात सोंग इतकी माजली आहेत की खोट्या सभ्यतेचं नाटक करून माझ्यासारख्यानं त्यात भर घालायची काही गरज नाही. एखादे वेळी हे सारं असह्य होतं. वाटतं या चंचलवर जिनं नेम धरला होता ती बंदूक घ्यावी. हेमिंग्वे मला फार आवडतो. बोलता बोलता तो चंचलशी खेळू लागला. त्याने तिला हसत विचारले, सच है बेटी? त्याच्या शेवटच्या शब्दांनी नंदा अस्वस्थ झाली. देवदत्ताच्या मनात कसले तरी भयंकर वादळ घोंगावत आहे आणि त्याचे भयानक प्रतिध्वनी शब्दांच्या द्वारे आपल्याला ऐकू येत आहेत असे तिला वाटले. ती घाईघाईने उठत म्हणाली, 9 वाजायला आले. वसू उठली असेल. आपल्या परवानगी वाचून मी इथं आले. ओळख नसताना. बरोबरीच्या नात्याने बोलले. याबद्दल मला क्षमा करावी आपण. खुर्चीतून उठत देवदत्त म्हणाला, खरं म्हणजे मीच क्षमा मागायला हवी तुमची. फार जुनी ओळख असल्यासारखी मी जीभ सैल सोडली तुमच्या पुढं. तुम्हाला चहा विचारायची देखील शुद्ध राहिली नाही मला. मात्र एक लक्षात ठेवा, मी कडवटपणाने हे स्मशान आहे असं मगाशी म्हटलं, पण ते खरं नाही. हे नंदनवन आहे. मला कुठलंही पुस्तक केव्हाही वाचायची लहर येते म्हणून कपाटांना कुलप घातलेली नाहीत. हवं तेव्हा इथं येत चला. आवडतील ती पुस्तकं वाचायला घेऊन जा. चहा लागला तर बाहेरच्या नोकराला सांगा. पुन्हा केव्हा गाठ पडली तर खूप खूप बोलू. नंदाला पोहोचविण्याकरता देवदत्त दारापर्यंत आला. त्याला नमस्कार करून ती पायऱ्या उतरणार तोच त्याने विचारले, मधुरा बरी आहे ना? तो हा प्रश्न करील अशी नंदाची कल्पना नव्हती. त्याच्याशी बोलताना या जगात कशावरही त्याची श्रद्धा उरलेली नाही. कोणत्याही संवेदनेने त्याचे मन थरथरत नाही. एखाद्या शस्त्रवैज्ञाप्रमाणे शांत चित्ताने प्रत्येक अनुभवाची चिरफाड करण्याची कसब तेवढे त्याने साध्य केले आहे अशी तिची समजूत झाली होती. पण आत्ताचा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजातला कंप तिला जाणवला. त्याचे हृदयाचे हे दर्शन तिला मोठे मनोज्ञ वाटले. ती हसत उत्तरली, काल प्रवासात तिला एकदा फिट आली होती, पण रात्री छान झोप लागली तिला. मगाशी मी आले तेव्हा झोपली होती ती. नाही तर घेऊनच आले असते तिला. आपले शेवटचे शब्द ऐकताना देवदत्ताने न कळत आभाळाकडे डोळे वळवले व एक लहानसा सुस्कारा सोडला असा तिला भास झाला. बंगल्याच्या पायऱ्यावरच नंदाला पार्वती भेटली. वसुंधरा अजून उठली नाही हे तिच्याकडून कळले. तेव्हा तिला मोठे नवल वाटले. तिच्या मनात आले, कदाचित कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे जागी होऊनही ती अंथरुणात पडून राहिली असेल. नाहीतरी
श्रीमंताची घड्याळे शोभेपुरतीच असतात. पाऊल न वाजवता नंदा शयनगृहात गेली. वसुंधरेच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली. मधुरेसाठी मुंबईवरून आणलेली बाहुली टकमक पाहात वसूच्या कुशीत विसावली होती. स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी ती बाहुली पाहून नंदाला हसू आले. वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय करायचा? तिला मुलांची फार हौस आहे हा? की 9 वाजून गेले तरी वसुंधरा गाढ झोपली होती. मात्र तिचे मिटलेले डोळे किंचित सुजल्यासारखे दिसत होते. म्हणजे वसू रात्रभर मनातल्या मनात कुडत आणि रडत बसली होती की काय? वसूच्या उशालगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली. कसली तरी औषधांची बाटली दिसत होती तिथे. टेबलाजवळ जाऊन नंदाने ती पाहिली. झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती. नंदा मनात चरकली. देवदत्तांचे मगाचे उद्गारही तिला आठवले. किती विचित्र होते ते. मनुष्य सुखाने जगू शकतो तो धुंदीत. मग ती धुंदी कसलीही असो. त्या उद्गारांचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का? ही दोघे असे एकाकी दुःखी जीने का जगत आहेत? सारा दिवस नंदा न कळत देवदत्ताविषयी विचार करीत राहिली. मध्येच एक विचित्र कल्पना. एका हाताने गुदगुल्या करी आणि दुसऱ्या हाताने चिमटे काढीत तिच्या मनाशी खेळू लागली. शेखरच्या आधी देवदत्त आपल्या आयुष्यात आला असता तर? या कल्पनेचा तिला राग येत होता. पण तिला बाहेर ढकलून मनाची दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी नव्हते. देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी? तो दुःखी आहे म्हणून? एका बुद्धिमान तरुणाविषयीची ही करुणा आहे की आपल्या वेड्या मनाचा तिला राग आला? धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.